भैया 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 आपको पता है कवनगर का राजा नहीं ना? ये देखो देखो यार रुको। मित्रांनो कशा तुम्ही? आता माहितीये का तुम्हाला असं प्रॉमिस केलं होतं, प्रॉमिस होतं केलं म्हणजे असंच ते पण केलं होतं म्हणजे म्हटलं तुम्ही गणपती रात्री. तर आता आम्ही चाललो गणपती पाहण्यासाठी. आता वाजले 9:30 रात्रीचे आणि ते वाजले. दिस इज द नितीन. या पुढच्या त्यांना माहिती आहे का आम्हाला पुरं आमची पुरी अम्मा झाली आहे अशी सारखा गाडी चालवत असलेला आमचा मुलगा उचावाला. आता आम्ही तुम्हाला दाखवतो कवरनगरचा राजा आहे. आता आम्ही तिथे चाललो. बघा आम्ही ना पुलावर आता 1 मिनिट थांबा. या पुलाला पूल पाय बघा मुच्या आमच्या इथं पूल रामरामच लिहिलाय म्हटलं आमच्या इथं. रामाच्या भक्तांना आम्ही आमचा पूल बघा मग मुश आहे. प्लॅन आहे का? प्लॅन सांग. सांग प्लॅन नाही सांगत मी सध्यास. प्लॅन मी सिगरेट ठेवलेला आहे. हा काय म्हणते माहिती आहे काय? हा म्हणते तू म्हणते ब्लॉक काढ म्हणते, आम्ही म्हणते समोर समोर चालतो हे घे म्हणते. मी माझ्याकडून नाही, आम्ही सिगरेटमध्ये ब्लॉक ठेवला आहे. सिगरेट काही चांगलं बी निघते ब्लॉक, असं नाही आहे का खराब निघतं. अजून इथं नाश्ता 1 नंबर भेटते बघा. कुठं पण दाखव. अजून कुठं नाश्ता भेटते चांगला? नाश्ता आपला हे आम्ही याने कवरनगरचा राजा बसवले. दिस इज द कवरनगरचा राजा. आमचे रविभाऊ, आमच्या रविभाऊचा फोटो. रविभाऊ, नवनीत भाभी. हो बरोबर आहे. हे आपलं बत्राज मॉल हे आपल्या ओळखी. आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर आहे ना रे. हे डेस्टिनेशन मागण हा किती शर्टिंग झालं कर शर्ट. हाही आपला ब्लॉग मध्ये पहिल्यांदाच दिसत आहे. सर्वच पूर्ण काही काम नाही आहे. लवकर जा रे. तर आज आपण आलो आहे कवरनगरमध्ये. कवरनगरचा राजा बघायला. कवरनगरचा राजा हा आहे. अमरावतीमध्ये फर्स्ट टाइम यांनी 5 पंचमुखी गणपती बसवला आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर अमरावतीमध्ये हा फर्स्ट गणपती आहे जिथे पंचमुखी गणपती बसलेला आहे. आणि माझ्या ब्लॉगमध्ये पण मस्त प्रमोशन होते. आणि कवरनगर इथे माहिती आहे का दरवर्षी युनिक गणपती करतात. त्याने खूप मजा आता माहिती आहे का आमचं कवरनगरचा राजाचा म्हणजे कवरनगरच्या राजाचे दर्शन झाले आहे. आता आम्ही चाललो सेकंड गणपती करा. म्हणजे आता काय आम्ही जास्तीत जास्त माहिती आहे का आम्ही 5 ते 6 गणपती होईल. आता इथं त्याने इथं गेट आहे. या गेटच्या इथून जावं लागतं. इकडं सरळ पलटा लागते म्हणजे गणपती तिथं पेशवाई समथिंग असं काहीतरी थीम आहे गणपती बाप्पाची. तर तिथे जाऊया. चलो गणपती बाप्पाचं आहे. हे देखो पब्लिक आता या मंदिरात पोहोचलोय. गणपती बाप्पा बघा. आणि आम्ही एवढं गोर आहे त्यानं म्हटलं इथं चांगला बोलू हा ब्लॉग मध्ये. तर चला आपण दर्शन करूया गणपती बाप्पाचं. इथल्या पण गणपती बाप्पाचे दर्शन झाले. इथले जे गणपती बाप्पा होते ना पेशवाई संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती सर्वात बेस्ट पेशवाई संस्कृती आहे ना रे. मस्त होते. आमचा नितीन जरा शाय कॅमेरा शाय म्हणजे माझ्यासारखाच आहे. आता मी जरा शरम वाटते. शरम आम्हाला लाज वाटते रे आहे त्या गोष्टी. लाज वाटते आम्हाला कॅमेऱ्याची. आमचा क्षितिज पण आहे बिचारा गाडी चालवत. आता आहे ना आम्ही जिथं गणपती बाप्पा पाहायला गेलो ना गणपती गेला बाजूला आमचा गाडी पुरी पाहत होते तिथं. आणि हा त्याच्यात हा तिथं सोपतो. कशी वाटते तुम्ही आधी पहिले चाट मारले म्हटलं एका जण रसना भेटते नाही इथं. रसना धरती सोडायला सोडायला रसना म्हणशील काय? सॉरी ब्रो. आम्ही सिंगल दोंडी घुमत असतो हमेशा. आता ना आम्ही दस्तूरनगर मध्ये चाललो. दस्तूरनगर मध्ये पण खूप छान गणपती बसला म्हणजे हायटेड आहे, मोठा आहे. तिथला पण गणपती बघूया. त्यानंतर एक विदर्भाचा राजा म्हणून आहे तो पण खूप छान आहे. तिथे पण जाऊ. त्यानंतर पण आमच्या चौकामध्ये गणपती म्हणजे मी जिथे राहतो ना बेसिक अंबागेटच्या आतमध्ये. अंबादेवीच्या बॅक साईडचं. तर अंबागेटमध्ये माहिती आहे का खूप सगळे गणपती बाप्पा आहे. माहिती आहे तिथून गणपती बाप्पा. आम्ही असं आहे की जे मेन गणपती बाप्पा आहे ना तिथं चाललो. त्याच्यानंतर मग बाकीचे आपण सगळेच घेऊ शकतो ना.
स्टोरेज घेऊ शकतो पण याच्यामुळं वेळ झाला पहिली गोष्ट तर आधी झाला आपल्या दादाचा मोबाईलचा स्टोरेज फुल झालेला आहे याच्या कारण आपण असं काही नाही काढू शकत नाही स्टोरेज मी मगाशीच केलं आणि फक्त ब्लॉग अपलोड व्हायला थोडा प्रॉब्लेम जाईल बाबा ब्रो बाकी तर स्टोरेज फुल आहे कवरनगरचा राजा माहितीये का बेस्ट आहे पंचमुखी गणपती हा अमरावतीमध्ये फर्स्ट टाइम बसलाय आणि ते खूप युनिक करतात यार खरंच कवरनगर बेस्ट आहे मजा आता आपल्या ओळखीचे लय तिथं गर्दी भाऊ आपली इकडेच राहते ना भाऊ अंबागेटची अंदर आपला मावळ आपलाच मावळ राहते नाही यार अंबागेट कसं आहे फेमस आहे ना म्हणून बाकी काही या माहितीये का या मंडळाचं नाव आहे न्यू आझाद मंडळ आणि आमच्याकडच्या मंडळाचं नाव आहे आझाद हिंद मंडळ लाइटिंग आहे का काल आहे ना आमचे रविभाऊ आहे ना इथं आले आणि मी रविभाऊ सोबत एवढे गणपती फिरलो आहे ना वेंचूत बॉम्ब पण आम्ही एकही गणपती कव्हर नाही केला कारण आमची इथं आमच्या फोनमध्ये स्टोरेजच नव्हती बाई आमच्या माणसाला गाड्या पाहिजे तिथं गाड्या डेकोरेशन एक मिनिट डेकोरेशन दाखव हे गणपती बाप्पाचं आहे डेकोरेशन भाई हे कोणत्या थीमवरचं आहे मे बी पंढरपूर हा विठ्ठल रुक्मिणी ओ भाई हा व्हिडिओ माहिती आहे का मी काढलाय टँग टँग हा बत्राज मॉलवाला काय एंट्रन्सलाच माहिती आहे का विठू रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे आणि मस्त आणि त्याच्या आतमध्ये गणपती बाप्पा हे आमची तर विदर्भाचा राजा पण याच्यासारखाच असतो पण थोडा युनिक आहे ना रे युनिक आहे तो गणपती बाप्पा युनिक जाय नितीन जाय समोर जाय समोर जाय याच्यामध्ये का सर्व चलाच्या क्लिपा व्हायरल झाल्या ना तिला चालू तू कोणत्याही चौकात फिरलो ना आमच्या ओळखीचं कोण ना कोणी भेटत आहे क्षितिज भेटला आम्हाला गणपती बाप्पाची मस्त यार आला रे शिट्या तू क्षितिज हा आमचा एडिटर दर्शनाच्या हरी तर आता माहिती आहे का इथं आपल्याला नमन भैया भेटले होते आम्ही आहे ना हर एका मंडळात चाललो आणि आम्हाला असं वाटतं की 5 मिनिटात होते पण नाही तिथे ओळखीचे भेटत आहे ओळखी म्हणजे भाऊची ओळखी बहुत आहे ना ओळखी पैशान बहुत आहे भाऊ आमच्या ओळखी नाही पण ते नमन भैयाला सर्वात पहिली गोष्ट नमन भैयाला भाई दिलजीतच्या कॉन्सर्टचे तिकीट भेटले ते आपण 2 बेंचवर आम्ही तिथं त्या दिवशी एवढी लावली तरी आम्हाला काही नाही भेटलं कंद आम्ही चाललो होतो पुण्यात आणि माहिती आहे का तो जो व्हिडिओ बनवला आहे ना मी इंस्टाग्राम साठी स्प्लेंडर न चाललो होतो आम्ही सपोर्ट भाई त्या दिवशी स्प्लेंडर त्या दिवशी मी 1 वाजता बसलो होतो आपला काय त्याचं दिलजीत पाजीच्या कॉन्सर्टच्या तिकीटसाठी आणि भाई मी लिटरली सांगतो कार्ड वगैरे सगळं रेडी आणि फक्त माझं माहिती आहे का एका मिनिटाला म्हणजे 1 मिनिट इकडे तिकडे झाला तिकीट चालल्या गेल्या भाई वाट लागली आहे आणि दिलजीत पाजीचा शो म्हणजे भाई एक्स्ट्रीम रोल बघूया दिलजीत यांना नमन भैयाला तर भेटलाय भाई लकी आहे यार ते नमन भैया आणि वहिनी चालल्या तर यार वहिनीच्या जागी जर मित्र असता ना तर मी म्हटलं असतं मी तुम्हाला एक्स्ट्रा पैशाचं चला आता आम्ही चाललो लालबाग कोणता विदर्भाचा ना कुठे चाललो आपण विदर्भाचा राजा बघायला चाललेलो आता पोहोचणार थोड्या वेळात बघू आपण काय होते हमारे पर्सनल ब्लॉगर 2 मंडळात दोन्ही मंडळात आहे ना आम्हाला एक्स्ट्रा टाइम लागला कारण की तिथे भाई दादा लोक भेटले आणि दादा लोकांना भेटणं लय गरजेचं आहे कारण की ते कामात येतात यार म्हणजे लय चांगले आहेत माझ्यासाठी दादा लोक म्हणजे चाकू मारला तर आपल्याला काय करतं म्हणून भेटायला लागतं नाही तसं नाहीये ते दादा म्हणजे सगळ्यांना रिस्पेक्टफुल आहे भाई आणि माझ्यासाठी आहे ना सगळ्यांना म्हणजे मित्रासारखे म्हणजे मोठ्या भावासारखे तर मग भाई रिस्पेक्ट देणं त्यांना गरजेचं आहे तर तेच आणि माहिती आहे का भाई मित्रांसोबत 2 व्हीलरवर घुमणं त्याची मजा माहिती काहीतरी वेगळीच आहे भाई आम्ही एवढं मस्त करत जातो एवढा पुढे जातो पुरी आम्हाला भावच नाही देत गौरव असताना पोरी आम्हाला पाहतच नाही म्हणा खरी गोष्ट आहे गौरव असताना पोरी पाहतच नाही असं नाही नॉट इवन असं गलत नाही बोलायचं आज आपण बोलणं दिसत आम्ही पाहिले चटकी आहे ना माहिती आहे का आता आमची वाट लागता पूर्ण गणपती तुम्हाला दाखवले नाही आम्ही गणपती पहिली होतं सर्वांना दाखवणार होतो पण एका प्रॉब्लेम मुळे म्हणजे आता हा लेट आला मला नाही का संडास लागली होती म्हणजे बाई ना संडास लागली ना आम्हाला कारण काय सांगितलं माहिती आहे का इथे पण गणपती बाप्पा
पण इथला गणपती बाप्पा आहे ना इथं म्हणजे सीन आहे, त्या सीनच्या अंदर झाले 10 घंटे लागते. तो वो नाही दिखाएंगे हम, उसके आगे का दिखाएंगे. इधर मस्त गणपती आहे समोर. हे माझ्या दोस्त म्हणजे जेवढा मतलब पूर्ण वेळ नाही लागत तेवढा वेळ लागते मेकअप करण्यासाठी. की मी ऑडिशन लावत असतो, मला माहिती आहे का ऑडिशन लावतो. मंडळी मी आणि इथं कालच येऊन गेलो भाऊ सोबत, म्हणजे आमच्या रवी भाऊ सोबत. तरी आज तुम्हाला गणपती दाखवायला या लागला. सांग रे सीता काय? काल पण आम्ही येऊन गेलेला इथं, पण तरी आज आम्ही पुन्हा काल आम्ही बंदूकचा गेम खेळला होता. एक जण गेला फुगेले पडले खाली. इथं पहा हे झाले फुगा पागायचे. झुमके दाखव ना, झुमके. झुमके पा अरे पा तुमच्या वहिनीसाठी घेऊन येतात खाऊन आले आहे. बरोबर चाललं नाही. आईस्क्रीम. इथं माहिती आहे का आता एवढे हे फुगे काय दाखव, गोष्टी करत आहे ना. फुगे दाखव, फुगे. फुगे पहा. पण फुगे पडले इथं. फुगेने बलून्स म्हणतात त्याला. हे आहे ते काय म्हणते काय म्हणत का होते रे शिते? हे बांगड्या दाखव, ते बांगड्या. म्हणत का होते? स्टारबक नाही ते जे याला कोणतं बलून म्हणतात ते उडते. ते काय माहिती त्याला काय म्हणते आपल्याला. पण काहीतरी म्हणते हिरोईन मध्ये भेटते ते. हे उडणारे हे तर मला आता माहिती नाही. ते रुक्मिणीचं मंदिर आहे काहीतरी. 10,000 रुपये 10,000 रुपयाचा घेऊन. 10,000 रुपये सेल लागला काय तिथे. हे आहे कोणतं आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. आमच्या इथं आलं सायन्स कोर मध्ये. चालू बाकी आमचा माणूस फेमस झाला की डायरेक्ट सिक्युरिटी म्हटलं. एवढी खतरनाक सिक्युरिटी ठेवली. गणपती बा. एक मिनिट बाबा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथं मी कालच येऊन गेलो बरं. पण तरी आता बघा इथं माहित आहे का महाकालेश्वर महाराजांची मूर्ती. आमच्या इथं असं आहे ना की आमच्या इथं कोणते सीन होते ना ते म्हणजे त्या तिथलं इथं होतं रे मला. त्यामुळे बटन खुललं होतं. काही देखा पाहत आजचं. आता बोला काय म्हणणं आहे? आता म्हणणं काहीच नाही. इथं आमचं झालं महाकालेश्वर मंदिराचं दर्शन. आणि हे समाप्त झालेलं आणि आहे. हे माहिती आहे का पहिली जागा आहे की जिथं आहे ना आमचं फटकन दर्शन झालं बाई. इथं लोक ओळखीची भेटली नाही म्हणून टाइमपास झाला नाही. आमचा गडीबा किती सिरियस आहे. जाऊ दे आता, मला लई वेळ झालेला आहे. हे जी चप्पल ते ना जशी काय पुमाची चप्पलच आहे. आईस दादाची चप्पल हरपली पा. चप्पल हरपली. चप्पल दाखव मला काढू दे. चप्पल हरवली इथे ठेवली होती मला माहिती. हरवली होती भाऊ चप्पल. देवानी हरवली होती. हा इथून आता सापडली वाटते. ते चाललेले इकडे 2 चप्पल भेटली वापस. आम्ही आहे ना आमच्या मित्राला म्हणजे नितीनले त्या लहान पुरा त्याच्यात सफारी होतो. रे चल रे दादा रे आपली टीचर. चल रे हा चल रे. गेले माहिती आहे का त्या लहान पुराच्या याच्यात टाकून देऊ. या वाईच्यात काही ज्याच्यात बसायचा ना लागपा. बस थांबा बसवतो आम्ही. 1 मिनिट. काकू हेल टाका ते हा जाते काय. नितीनले त्या आतमध्ये बसवणं तर काही सक्सेस नाही झालं. नितीन सापसुप पाहते लहान मुलांसारखी मुलांचे खेळ म्हणत होत्या म्हणे तू लहान आहे का म्हणे. त्या काकूने आमचा हसा म्हणत होते. काकू काय म्हणते आम्हाला काकून आमचा मजा नको करू रे म्हणते. बरं ठीक आहे मजा आमचा जिंदा कचरा केला. जिंदा गेला आम्हाला. नाही पण आमचा छोट्या बाईको तो भेटायला पडेगा ना. आमची स्प्लेंडर बा गरीबाची. अरे माहिती आहे का आता याचा प्लॅन आहे. तू काय म्हणते नितीनले ते अरे पकडलेला आहे. हा साप पकडलेला आहे. पकडली कसा चालत नाही आले. आता इथलं माहिती आहे का आम्ही आतापर्यंत 4 गणपती बाप्पा पाहिले. 5वा एक विदर्भाचा राजा. आणि मग बघू जर झालं तर अंबागेटच्या आतमध्ये गणपती दाखवूया. अंबागेटच्या आतमध्ये खूप मस्त डेकोरेशन आमच्या चौकातलं पण आहे. पण आमच्या चौकातलं मी आतापर्यंत चौकातलं म्हणजे चौकात ते हरिश्चंद्रगडचं आहे. घराकडले गणपती आम्ही पहिले दाखवले नाही. काहू खूप गर्दी आहे गाईस. खूप गर्दी. एवढा गर्दीमध्ये नंबर लावावा लागतो. नंबर लावण्यात जास्त पण आम्ही ते तिथले आधीकडले 5 कव्हर करतो. 5 कव्हर केल्याच्या नंतर बघू जर वाटलं तर तिकडे जाऊ. कारण केलाही भूक लागली. काय खिलवणार आहे. भूक लागलेली आहे. खिलवी आता शेव बिर्याणी. दिस इज द नवीन प्रोडक्ट. 50 भेटते इथं गाईस पा. आता माहिती का आम्ही विदर्भाचा राजा बघायला आलो आहे.
इथं पाहतो गर्दी किती आहे. हिच्या गर्दीवर तिकडचं मॅटर सॉर्ट होऊन की काय करायचं. गाईज माझ्या दुकानातली बॅग बघायची छुटिया या दुकानातली बॅग. बाई इथं माहिती का सर्वात बेस्ट एकच राहतं माहिती इथे शिवाजी महाराजांची मूर्ती सर्वात बाहेर ठेवतो. माहिती का चोरीने गेल्या पाहिजे म्हणून बा कुठे ठेवलं. घड्याळ सापडली लावले जिंदा जिंदा घड्याळ सापडली गाईस. जिंदा घड्याळ सापडली गाईस. चोरी करून आला इथे. अबे नाही तुटलंय. नाही गाईस आम्हाला जिंदा घड्याळ सापडली गाईस पा. जिंदा घड्याळ खराब आहे ते भयाड्या फेक दे काही. लाईन किती खतरनाक आहे शिवाजी महाराजांची मूर्ती. माहिती का महाराजांची मूर्ती आहे. आम्ही आता लाईन मध्ये लागलो. मी तर लाईन मध्ये लागलो. लाईन बरं मोठी. गाडी बुक करता येते घरी घेऊन जायची. 11 रुपयात गाडी. काय गाडी 1100 रुपयात गाडी घरी घेऊन जाऊन ना. हा चंकी पण नाही तू काय चापली चापली टाक तू घडी. एवढा इमानदार आहे ना आम्हाला आतापर्यंत म्हणजे बॉम्ब थांबून ठेवला त्याच्यानंतर आम्हाला म्हणतो जाओ जाओ जाओ. आमचे आता आलो आम्ही विदर्भाच्या राजाच्या गणपतीच्या. विदर्भाचा गणपती बघायला. विदर्भाचा राजा. मी आतमध्ये आलो पण आम्ही इथं आमची ओळख नाही दाखवू शकत. इथले खतरनाक काम आहे. ओळख म्हणजे इथं डायरेक्ट लाशा पडा ना आमच्या मग. लाशा माझ्या आता दर्शन पूर्ण झालंय. टिक्का बिक्का लावला आम्ही. आता इथून आम्ही चाललो डायरेक्ट घरी. म्हणजे की क्षितिजला काम आहे ना सो म्हणून. आणि इथला पण गणपती बाप्पाचे दर्शन मस्त झालं. हाय आमचा विदर्भाचा राजा है ना रे. हो हा दादा आमचा गरीब आहे. आमचा सगळ्यात मोठा राजे भाऊ. राजे दाखव भाऊ. भाऊ राजे. एक मिनिट. काय म्हणता भाऊ. गणपतीच्या नंतर आता दुसऱ्या गणपतीला भेटला. हा दुसऱ्या गणपतीलाच भेटलो आपण. आहो यार बरोबर बोलला तू. आता आम्ही चाललो आमच्या महाराजांचं दर्शन करायसाठी. चलतो चला. हो गया आमचं नाही वाचाय ना जरा. तू किधर गए अभी तक के दर्शन. आता मी पुरं चौकातले घुमून आलो इकडे तिकडे. लालबागचा अपनी चौक में कल ले अरे आपल्या चौकात तर पहिले जा लागते. सॉरी मित्रमंडळ तिथं आहे तर. आणि तू इधर गए तू लड़की क्यों घेते जाएंगे. आपले महाराज क्षितिज. अरे भाऊ नमस्कार. नमस्कार साहेब. काय म्हणता साहेब. मजेत राम राम. अरे भाऊ महाराज दैवत आहे बे महाराज आमचं आहे ना रे. क्षितिज देवत आहे आपले. हे आपले शिवाजी महाराज. आणि बाई शिवाजी सगळ्यांची प्रिय महाराज आहे. महाराजांप्रती आमचं एवढं प्रेम आहे ना सांगू नाही शकत नाही. आम्हाला आमचं चेहऱ्यावर दिसत नाही. लय जास्त आहे अति. तर आपलं आज अमरावतीतले सगळे म्हणजे जे पण मोठे मोठे गणपती आणि थोडेफार युनिक गणपती आहे त्यांचं दर्शन झालं आहे. तर आपल्याला इथं बडनेराला जायचं होतं पण आता लय वेळ झाला. म्हणजे की आता किती 11 झाले. गेला असं आहे की घरात 11-15च्या आधी जावं लागतं. याला खूप मारणार. खूप काय ना पिल्ल्यानं मारते पिल्ल्यानं. असं काही नाही आहे. ते फक्त ते घरी स्ट्रिक्ट आहे त्याच्यावाल्या. आमच्या घरी म्हणजे कसं माझ्या घरी नाही एवढं पण यांच्या या दोघांच्या इथं आहे. नाही रे आपल्या इथं आहे म्हणून आमच्या अबे तू लटणं मारते ह्याची सांगशील खरा. हे मारते अलग गोष्टी ना. अरे मामा 10 बंदाला काय. माझ्या घरी थोडंफार आहे की म्हणजे बाहेर वगैरे जाऊ देतात. यांच्या इथे थोडं आहे स्ट्रिक्ट. लवकर या घरी अँड ऑल असं चांगलं आहे पाहिजे पण तसं. तर आपण आहे ना सगळ्यात बेस्ट गणपतीमध्ये काय एक इथला होता बडनेरामधला. जाऊ नाही शकत आहे कारण की ते लेट खूप झालं या बहीणमुळे. यांनी आज जरा लवकर आला असता ना तर झालं असतं. आणि तिथला गणपती पण खूप बेस्ट होता म्हणजे मस्त होता तिथला गणपती एक नंबर. म्हणजे आम्हाला त्या दिवशी जेव्हा भाऊच्या सोबत गेलो ना मी तेव्हा आवडलं. मी त्याच्यातली छोटीशी क्लिप राहील ते मी आता या क्लिपच्या नंतर ॲड करतो. ठीक आहे. सो तो ते क्लिप बघा आता तुम्ही. मी तुम्हाला ते क्लिप एक छोटीशी क्लिप आहे ते तुम्हाला टाकतो यात. ठीक आहे. सो गाईज या ब्लॉगमध्ये बस एवढंच दाखवूया. म्हणजे गणपती बाप्पा दाखवले तुम्हाला 5 आणि खूप दाखवायचे होते पण आता ते एक्सप्लोर होणार नाही एवढे. रात्र झाली आहे जास्त. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम दाखवा. सो गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. घराच्या इकडचे गणपती पहा. एवढे गणपती आहे ना आमच्या घराच्या इकडं. गर्दी पहा. म्हणजे गर्दी आता नाही आहे. गर्दी आता लोक. आणि तुम्हाला आहे ना
एखाद्या मायले लेकरू भारी आहे इथं. इथं माहिती आहे का नाही इथं तुम्ही अदर याच्या देशांना काळ्या कुत्र्याने फिरत इथं आज एवढे लोक आहेत. अरे बापरे बाप गर्दी रे. गर्दी देखो गर्दी गर्दी गर्दी